म्हणजे आता तुम्ही आमचा 100वा स्पेशल ब्लॉग तुम्ही बघितला असेलच. त्यानंतर आम्ही जरा पुढे फिरायला गेलेलो, ते ब्लॉग्स आता येतील. पण त्याच्या आधी म्हटलं आता हा ब्लॉग टाकावा. हो ना, कोणता ब्लॉग? 31 डिसेंबरचा ब्लॉग. जरा आम्ही प्रवासावरून आल्यावरती आम्ही 2-3 दिवस जरा सेट होण्यातच घालवलेले, निवांत विश्रांती घेतलेली. हो त्यामुळे काय ब्लॉग वगैरे बनलेले होते, सगळं आवरावरीच चाललेली. मग त्यामुळे आता हे सगळे ब्लॉग आता परत आणि रुटीन सुरू होतील. मग म्हटलं की बाबा जे नंतरचे फिरायचे ब्लॉग्स असतील ते मग न्यू इयर मध्येच ते सगळं नंतर रिलीज करूया. म्हटलं ते एडिट करून प्रॉपर त्याला वेळ घेऊन आपण रिलीज करूया. तर मग आजचा ब्लॉग 31 डिसेंबरचा असेल. कसा होतो आपण बघू. आता कुठे जायचं आहे? माझी शॉपिंग करायला. कशाची पण? चॉकलेट्स, गिफ्ट आणि अजून बर्थडेची शॉपिंग. तर ऍक्च्युली काय झालेलं, जिजाचा बर्थडे झाला 28 डिसेंबरला. तो आम्ही 2 वेळा सेलिब्रेट केला. आता आमच्या सगळ्या फ्रेंड्ससाठी, जिजाच्या फ्रेंड्ससाठी आणि स्कूल फ्रेंड्ससाठी तो सेलिब्रेट करायचा. त्याचं थोडंसं सामान आणायचं आहे. लेट्स गो. थोडंसं नाही, खूप सारं. लेट्स गो. चला लेट्स गो. मंडळी, होलसेल गोष्टी म्हणले की रविवार पेठ आलंच. म्हणजे आमचं नेहमीच मनीष मार्केटची गाडी लावायची आणि जायचं आहे रविवार पेठेत. मंडळी, न्यू इयर आणि संक्रांतीची वाईब्स दिसत आहेत सगळ्या आपल्या रविवार पेठेमध्ये. क्या बात आहे. म्हणजे हळदी कुंकवासाठी जी आयटम आलेली आहे बघा. वा वा, वाण आहे आणि चौरंग आहे. अरे वा, ही गोष्ट सही ना. हे बाबा अभ्यास करतो, व्हेरी गुड. वा वा रे बाबा, काय टॉईज लावलेत ना खतरनाक. जिजाकडे पण निम्मे आहेत त्याच्यात. पर्स आहे याच्याकडे. हा, जिजाकडे सेव त्याचा टर्टल आहे असं. आता मंडळी, म्हणजे रविवार पेठेत आल्या पहिला नैवेद्य म्हणजे याचाच, शेकचाच. आणि मग ते नवीन दुकान झालंय कुठलं पर्स, आणि आधी नव्हतं. रविवार पेठेतले ना गाला ड्रायफ्रुट्स अँड स्पायसेस म्हणून आहे. तर स्पायसेस आणि मस्त असे चॉकलेट दिसत आहेत. आम्ही कधी आत गेलेलो नाही आहे. जमलं तर आज जाऊ. बाकी लगेचच इथं गल्ल्याचे सुरू होतात डेकोरेशनच्या, रिटर्न गिफ्टच्या आणि कसले गिफ्ट असतात. काय तर सगळं मिळते बघा इथं. आता जिजाला बघायचं आहे रिटर्न गिफ्ट आणि बाकीच्या बड्डेसाठीच्या गोष्टी. आता नेहमीची गल्ली आमची लक्ष्मी मार्केट. चलो. म्हणजे आम्ही जिजाला ना अशा पाट्या घेतलेल्या ज्या आपल्या लिखाणासाठी, अक्षर सुधारण्यासाठी असतात. म्हणजे मराठी पण इंग्लिश पण. जिजाला आम्हाला एक बेल्ट घ्यायचा होता. जिजाला घेतलं ते. आणि हे बघा, याच्यामध्ये कंगवा आहे, रबर आहे, बरोबर आहे, आणि आरसा आहे. ब्रेसलेट. एक झलक दाखवतो इथं होलसेल मध्ये काय काय गोष्टी मिळतात. तुळशी, हार, क्लिप्स, काय नाही ते सगळं गावभरचं ऍक्सेसरीज आहे. अरे बापरे, मुंगूस, घुस आहे, घुस. आमच्या ओके. आणि जिजाला आमच्या डक घेतला. खूप वर्ष झाले ते म्हणत होती मला आंघोळ करताना कोणतरी सोबत व्हावं, आणि रिटर्न गिफ्ट घेतले. पण आता आम्ही दाखवू शकत नाही कारण ते सरप्राईज आहे आमच्या जिजाच्या फ्रेंड्सना. लेट्स गो. ते एक रेकमेंडेड दुकान सांगतो, महावीर नॉवेल्टी. आता मगाशी ज्या गल्लीत आलो त्या गल्लीतच आहे. हे ट्रेओचं MRP ह्याची प्राइस तुम्हाला दाखवतो बघा. 850 प्राइस आहे. त्याच्यावरती 25% ऑफ असते. धीरे धीरे किती आपल्याला 550ला. आता ते हिशोब घाला, एवढं स्वस्त मिळतं इथं. गुड 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 गुड. लक्ष्मी नारायण मार्केटमधून बाहेर पडल्यानंतर आता परत त्याच गल्लीला आम्ही तिकडे चाललोय. जाता बघा हे असे बोर्ड खूप सुंदर सुंदर आलेत. मकर संक्रांतीचे, बोरनांचे, खूप भारी. एक मंजई बऱ्यापैकी आता बरीचशी शॉपिंग झालेली. म्हणजे गिफ्ट असतील किंवा काय. आता राहिलेला विषय मालपानी ट्रेडर्स. कशासाठी? चॉकलेट. म्हटलं आता रिटर्न गिफ्ट मध्ये चॉकलेट बघूया. वाव, एक नंबर. बाबा रे बाबा, हे ड्रायफ्रुट्सचं दुकान आहे आणि ते सगळे मिळतात चॉकलेट्स पण.
गुड गुड. हा चांगला ऑप्शन आहे. मला पण मी एका ठिकाणी विचारलेलं. ओके सिक्रेट. अच्छा एका पॅकेटमध्ये किती म्हणलं? $80 किती? हा चॉकलेट आहे मोठा आहे. हा बरोबर. हे 200 रुपये 100 पीस 100 पीस 200 आणि हे 300 किती म्हणजे? तिची घाई बघा बघायची. आओ काय सांगू तुम्हाला. तुझा आहे का वाढदिवस? तुझा आहे का? केव्हा आहे? तिचं झाला खरं तर बर्थडे. मग सुट्टी होती शाळेला. मग आता ती सेलिब्रेट करायचं म्हणून. किती 60-70 मुलं असतात. हा 23 आहे. स्कूलला उलट राहतील ते काय केव्हा टाकायचं केव्हा लागेल द्यायचं मुलांना. होय आणि घरी पण साजरा करायचा ना. मग ते सोसायटी. हा हर्षदा अजून म्हणते की ड्रेस घ्या ड्रेस घ्या. बघा इथं पोतं भरलंय इथं जिजाचं सगळं बर्थडे गिफ्टचं. फक्त बर्थडे गिफ्ट काय म्हणतोय बर्थडेच्या पार्टीचं. आणि अजून राहिलंच. आता आम्ही चॉकलेट नंतर ग्लास घेतले प्लेट घेतल्या. आता आणि ड्रेस आणि म्हणते. चला चला बघू काय घ्यायचं. चला मंजळी आता नेक्स्ट स्टॉप आमचा सोमेश्वर बॉम्बे टोस्ट सँडविच. लास्ट टाइम पण आम्ही एकदा सांगितलेले. वाजलेले आहेत 4:45. हर्षद असा मेकअप आर्टिस्ट त्यांचा परत अभ्यासाचं त्यांचं काय तर करत बसतायत. टॅग करा स्टोऱ्या शेअर करा रीशेअर करा असं तर आहे. आमचं बऱ्यापैकी काम आवरलंय आणि आम्ही आता जायचं आहे दुसऱ्या एका कामासाठी. कुठं सांगतो मला याच गल्लीत जायचं. याच गल्लीत दादाने मस्त असं सँडविच करून दिलेलं आहे. लेट्स गो. करून आमची गाडी परत येते मनीष मार्केटच्या इथंच. पण मनीष मार्केटच्या समोर जी बिल्डिंग आहे मी कायम तुम्हाला सांगतो आनंद मॉलमध्ये आहे सोळंकी ज्वेलर्स. तिथं रेंटवरती आणि विकत सगळे ज्वेलरी मिळतात. आता इथं थोडंफारच हर्षदाचं थोडं काम आहे रिपेअरीचं ते करायचं. असं सगळे कलेक्शन किंवा ही सगळी ज्वेलरीची कलेक्शनवाली गल्लीच आहे. 2-3 दुकान आहेत. आम्ही जनरली इथे येते सोळंकी ज्वेलर्समध्ये. रेंटेड असतात विकत असतात सगळंच असतात. तुम्हीच बघा आणि ठरवा यायचं का. मंजळी मंजळी एवढं सगळं सामान घेतलंय बघा. काय 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 घेतलंय. हो सगळ्या महत्वाच्या गोष्टी घेतलेल्या. एक्स्ट्रा काहीच नाही. हो चालेल. आता जायचंय घरी आणि बघा न्यू इयरचं काय प्लॅन होतं काय नाहीतर बघायचं काय होतंय. लेट्स गो. The next day. मंजळी 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 एकतर सर्वांना नवीन वर्षाच्या नवीन इंग्रजी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला पाडव्याला असतो त्यामुळं हे इंग्लिश वर्ष आहे त्यामुळं इंग्लिश वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर काल आम्ही जसं तुम्ही बघितला की आम्ही आता गेलेलो 31 डिसेंबरला तुळशीबागेत जिजाच्या सगळ्या तुळशीबाग काय म्हणते रविवार पेठेत आम्ही गेलेलो. तिथं सगळं जिजाचा आता बर्थडे सेलिब्रेट करायचा. 28 डिसेंबरला जिजाचा बर्थडे झालाय. तो आता तिच्या फ्रेंडसाठीचा सेलिब्रेट करायचा होता. मग म्हणून म्हटलं की 31 डिसेंबर पासून व्हिडिओ तो एक ब्लॉग घेऊया आणि मग परत आम्ही कंटिन्यू करणार आहे आमची मागची सिरीज. आम्ही मुंबईला जो 100वा ब्लॉग झाला तर तो ब्लॉग परत आम्ही कंटिन्यू करणारच आहे. मग म्हटलं की बाबा नवीन वर्ष येते हा ब्लॉग आणि परत त्याला उशीर व्हायला नको. मग म्हटलं की आता तो ब्लॉग न्यू इयरचा आपण आजच करूया आणि नवीन वर्षाचा ब्लॉग रिलीज करूया. तर त्यावेळेस आत्ताच्या अपडेट काय की जिजा तुझा बर्थडे साजरा करायचा आहे त्याचं सगळं काल आपण सामान आणलेलं. आणि स्कूलच्या मधलं ते इरेजर आहे ना ते त्याला बांधायचं ते आणलंय सगळ्यांना गिफ्ट स्कूलमध्ये द्यायचं सगळ्यांना. एक्झॅक्टली. हे कलर आहेत ना हे कलर ह्याला हे सगळे डिझाईन खूप सुंदर डिझाईन बनतं. खूप डिझाईन बनतं. छान. मग ते आमच्या सोसायटी मधल्या सगळ्या फ्रेंड्स ना जिजाच्या माझ्या फ्रेंड्सना आणि हे गिफ्ट आहे ते तिच्या स्कूल फ्रेंड साठी होतं. ते मस्त असे मॅग्नेट्स आणलेले तिथं आम्हाला खूप सुंदर मॅग्नेट दिसले. मला डॉली मॉनी सांगितलं होतं की मॅग्नेट फ्रीजला चिकटवायचं. चला लावून दाखव बघू काय काय आहे डिझाईन. हाती हाती आता हे बघ. हे अरे हे आहे का ते सँडविच. येस मस्त. हॉटडॉग नाही सँडविच आहे. सबवे सँडविच सबवेला असं मिळतं बाई मोठ्या मोठ्या. वाढदिवसाच्या तयारीची अशी चालली आहे सगळी तयारी. आणि बघा 31 डिसेंबर वगैरे आम्हाला पर्सनली ते असं काय न्यू इयर सेलिब्रेशन किंवा काय असं वाटत नाही. त्यामुळं
कुठे जाताच आलं नाही. जायची इच्छा वाटलेलं कुठेतरी मॉलवरती जाऊया किंवा काय, काही इच्छाच झाली नाही किंवा ते सेलिब्रेट करायचं. कारण जिजाचंच बर्थडेचं एवढं तयारी करायची, आम्ही एवढं फिरून आलोय, हे सगळ्या गोष्टी चाललेल्या. त्यामुळे मग म्हणलं लवकर झोपू आणि लवकर उठून नेहमीचं आमचं शेड्यूल परत बसवायचं, हेच चाललं. आता माझ्या बर्थडेची तयारी पण करायची. एक्झॅक्टली, हेच सगळ्या गडबडी काय चाललं. मग जमलं तर आज मग मॉलला जायचं असं चाललंय विचार, पण माहित नाही, बघू या सगळ्या काय काय तयारी कशा आवडतात काय नाही. आणि मग जमलं तर जाऊ ना, जमलं तर नाही. मग आता जरा खाली खेळायला जायचं का? तुम्ही थांबा, आम्ही दोघे जातो. होय, आता मला आजचाच ब्लॉग हा एडिट करायचा आणि टाकायचा. तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो. उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत हॅपी न्यू इयर. तोपर्यंत हॅपी न्यू इयर कर ना सगळ्यांना. हॅपी न्यू इयर सर्वांना. इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि येणारं हे 2025 साल सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, ऐश्वर्याचं, प्रगतीचं जाओ, आरोग्यदायी जाओ. ओके, हेल्थ इज वेल्थ. बरोबर. यात नव्हतं. बाय बाय. जिजा, कुठे चाललो आपण? काय काय हेल्मेट मध्ये जिजा कशी दिसते? एकदम क्यूट. सायकल घेऊन निघालो आहे आम्ही खाली खेळायला, सायकल चालवायला. मला पण स्केटिंग पाहिजे होती, सायकल होती पाहिजे. पण तू सायकल खेळतच नाही जास्त, म्हणून म्हणलं यावेळेस तू सायकल खेळ. माझून थोडे तुझी हाईट झाली ना, हाईट वाढली ना, मग स्केटिंग. ओके ओके ठीक. आणि आपण 1 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट ना खाली खेळूया. गो. बघू जिजा कशी जाते. बाबाची चालत होते आणि बुकू आल्यावर ना लगेच बसून जोरात चालवायची. हो, ये गेली बाबा जिजा, जोरात गेली. हॅलो, हॅपी न्यू इयर. जिजाचे फ्रेंड्स काय म्हणतात जिजाला? काय? हाँ? पाइप होतो ते निकालो. क्या निकालू वीडियो में? ठीक है. ए जिजा पुढे बघा. नाही ती खेळते व्यवस्थित. हो ना ग जिजा, मस्त खेळते जिजा. हाँ? माझी सायकल, माझी ब्रेस पण आहे सायकल. जिजाचे फ्रेंड्स पण आले जिजा सोबत सायकल खेळायला. हॅलो करा. हाय. चला. लगेच अप अँड डाऊन आल्यावर ना माझी सायकल थांबलीच पटकन. आता